परदेश दौऱ्यावरून परतल्यावर खासदार श्रीकांत शिंदेंनी शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे। दरम्यान पंतप्रधानांसोबत 1 तास चर्चा झाल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली। पंतप्रधान मोदींनी शिष्टमंडळातील खासदारांसोबत चर्चा करत सर्व गोष्टी बारकाईने जाणून घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे। जगभरात मोदीजींचा प्रभाव पाहायला मिळत असल्याची भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। तर शिष्टमंडळातील काही खासदार श्रीकांत शिंदेंना भाऊ म्हणत होते याचा सुद्धा उल्लेख मोदीजींना केला अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची भेट काल सगळ्यांबरोबर झाली। सगळ्या खासदारांबरोबर एक अनौपचारिक अशी चर्चा 1 तास किमान त्यांच्या निवासस्थानी झाली आणि प्रत्येकाला त्यांनी पुरेसा वेळ जो आहे प्रत्येक खासदाराला वेळ दिला, प्रत्येकाकडून जाणून घेतलं त्यांनी। प्रत्येक टेबलवरती जात होते, त्यांच्याशी बोलत होते आणि प्रत्येकाचा अनुभव काय होता त्या पर्टिक्युलर देशाबद्दलचा, ह्या सगळ्या गोष्टी एकदम मायन्युटली समजून घेण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला। ठाण्याच्या कोपरी पूर्व परिसरात स्मशानभूमीवरती स्थानिक नागरिक आक्रमक झालेले आहेत। 9 वर्षांपासून स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे। दरम्यान यामध्ये 12 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे मेल्यानंतरही नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत असल्याचं सध्या चित्र आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रेम मोरे यांनी। सर, काय सांगाल, गेली 9 वर्षाहून अधिक कार्यकाळ या ठिकाणी स्मशानभूमीची दुरावस्था पाहायला मिळते। आज आपण आक्रमक झालेला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा स्थानिक नागरिक म्हणून आज आम्ही कोपरीकरांच्या माध्यमातून, आज तारामळ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज आम्ही छोटंसं आंदोलन केलेलं आहे। हे छोटंच आहे, पण ह्यासाठी या प्रशासनाने 2017 पासून हे स्मशानभूमीला 12.5 कोटी रुपये दिले शासनाने, आणि हे शासनाने दिल्यानंतर 9 वर्ष झालं ते काम अजूनपर्यंत मला दिसत नाही की काम चालू आहे। अजून काय होतंय त्याच्यात हे तर होत असताना आम्ही जेव्हा माहिती घेतली की बाबा ह्याच्यामध्ये नेमकं हे काय करतात, मला काही लोकांच्या तक्रारी आल्या की साहेब आपण स्मशानामध्ये बच्चूची दफनविधी तर करतोय, काही मशीन लावते म्हणजे जी लोक मूर्ती येणार त्यासाठी, तर हे करत असताना त्यामध्ये एनिमलचं बी आपण एक दफनविधीचं हे केलेलं आहे त्यांनी। तर जेव्हा मी माहिती मागितलं त्याच्यामध्ये तसं दिसून आलं, जसं आता एनिमलचं त्यांनी दाखवलं याच्यात की बाबा एनिमल बी प्राणी, म्हणजे ठाणे शहरामध्ये जिथं बी काही गुरं ढोरं प्राणी हे झाली तर ती आणून इकडे टाकली। तर माझं असं म्हणणं आहे की प्राणी प्रेमी मी बी आहे, पण त्याच्यासाठी एक रिझर्व्ह प्लॉट ठेवा। आज जसं मुंबईमध्ये परेल एक भाग आहे, त्यामध्ये प्राणीचं वेगळं आहे। तर असं करा की तुम्ही उगाच लोकांच्या भावनेशी खेळू नका। 9 वर्ष आलं तुम्ही आमच्या भावनेशी खेळतात, आमच्या इम्युनिटीशी खेळतात। आज आम्हाला 4,000 रुपये देऊन लाकडं महागात बसतात, म्हणजे आमचं जगणं तर महाग केलंय, मरण बी महाग केलंय। तर या सर्व गोष्टीला प्रशासनाने ठेकेदाराचा आमचा निषेध करतो। सर, आपण स्थानिक लोकप्रतिनिधी आहात, वारंवार जे आहेत नागरिकांनी आपल्याकडे तक्रारी केलेल्या आहेत, परंतु पाहिजे तसे कारवाई झालेली नाही किंवा महापालिकेने अद्याप लक्ष दिलं नाही। तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, त्यांचा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी कोट्यवधींचा निधी देण्यात आलेला आहे, परंतु तो निधी पाहिजे तसा दिसत नाही। त्यांना कसं आहे, त्या लोकांना गुमराह केलं जातं। प्रशासनाचे अधिकारी, काही ठेकेदार, ते सांगताना वेगळं सांगितलं जातं, पण त्यांच्या निदर्शनात आम्ही आणून देतो ना। आता आम्ही स्वतः लेखी हे केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही असं म्हणणं की अॅनिमलची जागा ही वेगळी रिझर्व करायला पाहिजे, ती वेगळी जागा ठेवा। आम्ही प्राणीप्रेमी आहे, पण त्याला वेगळी जागा करा आणि ही फक्त आमच्या माणसा लोकांसाठी, आमच्या कोपरीकरांसाठी ही राहून द्या। मुद्द्यावरून आक्रमक झाले, त्यामुळे ते आता ठाणे महानगरपालिका प्रशासन कशा प्रकारे ही स्मशानभूमी पुन्हा सुरू करायला आणि सर्वसामान्य ठाणेकरांना दिलासा मिळेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ठाणे लोकमत ठाणे।